नांदेड स्टेशनवरून भोकर हे गाव 50 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि तेथून जवळजवळ 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावर हरितांडा म्हणून हे गाव आहे. आपण तेथे लग्न सोहळ्याला गेलो होतो आणि तेथे आपण तिळाचं जेवण जेवलो. कार्यक्रमासाठी आलो. तिथे मस्तपैकी आपण फोटो काढले. त्यांचा कार्यक्रम हळदीचा होता आणि मस्त अटेंड केला. मस्त जेवणाचा तिळाचं जेवण झालं मस्त अगदी. तर मंडळी इकडे हे आमचे कदम साहेब, बोला निर्मले साहेब, बोला आपले शिलवंत सर, कुलकर्णी सर, हे मोरे सर, हे एकच आवाज मूर्ती लहान पण कीर्तिमान भगवान आणि हे आमचे ड्रायव्हर, चालक, मालक आणि हे आमचे परम मित्र खोत सर, यूट्यूबर जाने माने हमारे चाहते. अशा तऱ्हेने मित्रांनो आम्ही मजा करत चाललोय माहूरगडावरती. रेणुका देवीचं हे वसतिस्थान आहे. भोकर गावातील टिळ्याचा कार्यक्रम आटपून आम्ही रेणुका देवीचे स्थान असलेल्या माहूरगडावर निघालो. देवींच्या 3.5 शक्तिपीठांपैकी माहूरचे शक्तिपीठ हे मूळ आणि जागृत पीठ मानले जाते. रेणुका माता ही भगवान परशुरामांची माता म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांची ही कुलदेवता आहे. मंदिर 13व्या शतकात यादव राजांनी बांधल्याचे मानले जाते. मित्रांनो आपण माहूरगडावर पोहोचत आहोत. जवळजवळ 2 तास आपण त्याला भोकर गावातून 100 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तसेच नांदेड रेल्वे स्टेशनपासून 120 किलोमीटरच्या अंतरावर हे माहूरगड आहे. भोकरवरून 2 तासांनी आम्ही गाडीने माहूरगडाजवळ पोहोचलो. पायऱ्यावरून मंदिराकडे जाताना देवीच्या प्रसादाचे आणि हळदी कुंकवाचे स्टॉल लावलेले आढळतात. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दुरुस्तीचे काम सुरू होते, त्यामुळे तो मार्ग तात्पुरता बंद होता. म्हणून आता आपण मागील मार्गाने जात आहोत. मित्रांनो हा माहूरगड आणि इथे रेणुका देवी. चला. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी 200 ते 250 पायऱ्या चढाव्या लागतात. मंदिराच्या रस्त्यात माकडांचा मोठ्या प्रमाणावर वावर दिसतो. परशुराम मंदिराच्या मागच्या बाजूस जलकुंड आहे. ही मंदिराची मागची बाजू. येथे अन्नदानही केले जाते. हे रेणुका माताचे पुत्र परशुराम यांचे मंदिर. या पायऱ्या चढून मागच्या बाजूने आपल्याला मंदिराकडे जाता येते.
इथून आपली गाडी अशी वर येते. देवीच्या नावे जोगवा मागणाऱ्या स्त्रिया येथे दिसून येतात. मंदिराच्या परिसरात अनेक मंदिरे असून वरून हिरवेगार डोंगर रांगा दिसतात. याच डोंगर रांगेत श्री दत्तात्रयांचे मंदिर आणि अनुसयाचे मंदिर आहे. ही मंदिरेही आपण पाहणार आहोत. मंदिराच्या परिसरात भव्य मंडप आहे. मित्रांनो, इथेच रांगांसाठी हे बॅरेक्स आहेत आणि आज गर्दी नसल्यामुळे आपल्याला पटकन जायला मिळतं. मंदिराच्या आत शूटिंगला मनाई असल्यामुळे गाभाऱ्यातील दृश्यांचा व्हिडिओ दाखवता आला नाही. मंदिराच्या बाहेरील बाजूस असलेल्या एका छोट्या खिडकीतून श्री रेणुका मातेचे मुखदर्शन घेता येते. मित्रांनो, हा माहूरगड आहे. तांबूलविडा बनवला का तुम्ही? तांबूलविडा काय काय टाकतात त्याच्यात? सोप, सुपारी, लोंग, विलायची, जायफळ, जायपत्री, आसमान तारा असं 13 प्रकार असते. तिरगुणी विडा असते. अच्छा, ते पण ते बनवत आहेत का तिथे? ते चालूच असते. इथं चालूच असते का? दिवसभर चालू असते. येथे श्री रेणुका मातेचा प्रसाद म्हणून तांबूलविडा भक्तांना दिला जातो. असा तांबूलविडा तुम्हाला इतर कोणत्याही ठिकाणी पाहायला मिळत नाही. ही माहूरची अनोखी परंपरा आहे. मातेचे दर्शन घेऊन आम्ही दत्त शिखराकडे निघालो. अवघ्या 15 ते 20 मिनिटावर हे दत्त शिखर आहे. आपण आत्ताच रेणुका देवीचं दर्शन घेतलं आणि इथून पुढे 2.5 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर दत्तात्रयाचं स्थान आहे, ते आपण पाहणार आहोत. श्री रेणुका मातेचे दर्शन घेतल्यानंतर श्री दत्तात्रयांचे मंदिर आणि अनुसया मातेचे मंदिर ही तिन्ही देवस्थाने एका दिवसात सहज पाहता येतात. मंदिराजवळ पोहोचेपर्यंत संध्याकाळचे अंधुक वातावरण पसरू लागले होते. कुठून जायचं? मंदिराचा दर्शनी भाग एखाद्या भव्य राजवाड्याच्या प्रवेशद्वारासारखा भासत होता. मंदिराच्या आत गेल्यावर मंदिराची भव्यता दिसून येते.
मंदिराची कलाकुसर बाहेरून अतिशय रेखीव आणि आकर्षक पद्धतीने साकारलेली दिसते. असे सांगितले जाते की येथे अनंत काळापासून उदबत्तीची धग अखंड तेवत आहे. दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचे एकत्रित रूप मानले जातात आणि त्यांना हिंदू धर्मातील एक आदर्श संन्यासी व योगी मानले जाते. दत्त जयंतीच्या दिवशी त्यांचा जन्मदिवस साजरा होतो. येथे या अनेक साधू संतांच्या समाध्या आपल्याला पाहायला मिळतात. श्री दत्तात्रयांचे दर्शन घेऊन थोड्याच अंतरावर असलेल्या अनुसया मंदिराजवळ आलो. आपण आत्ताच श्री दत्तात्रयाचं दर्शन घेतलं आणि आता त्यांची माता अनुसया यांच्या मंदिराचे दर्शन घेऊया. त्यासाठी आपण इथं वर आलेलो आहोत आणि साधारण 100-150 पायऱ्या असतील आणि इथे येताना आपल्याला वेळ झालेला आहे, अंधार पडला आहे. गडावर जाण्यासाठी जवळजवळ 150 पायऱ्या आहेत. संध्याकाळचा तांबूस रंग सर्वीकडे पसरला होता. थोडा चढ असल्यामुळे भक्त मंडळी थकलेली दिसत होती. येथे अत्री ऋषी आणि अनुसया माता यांची मंदिरे आहेत. दंतकथेनुसार अनुसया मातेची पवित्रता तपासण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिच्याकडे आले. अत्री ऋषींनी दिलेल्या सूचनेनुसार अनुसया मातेने देवांना बालरूप धारण करण्यास सांगितले आणि तसे केल्यावर त्यांना भोजन दिले. तिच्या पवित्रतेने प्रसन्न होऊन तिन्ही देवांनी तिला वर दिला आणि तिच्या पोटी जन्म घेतला. अशा प्रकारे श्री दत्तात्रयांचा जन्म झाला असे दंतकथेनुसार सांगितले जाते. फोटोग्राफीसाठी बंदी असल्यामुळे आतले दृश्य दाखवता आले नाही. मित्रांनो, इथून ते दत्त शिखर मंदिर दिसतंय आणि तिथे रेणुका देवी मंदिर. मित्रांनो, सगळं अंधारातच शूटिंग झालेलं आहे आणि शक्य तेवढं मंदिर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वीकडे अंधार आहे कारण की आम्ही लेट पोहोचलो इकडे येण्यासाठी. अशा प्रकारे ही तिन्ही देवस्थाने तुम्ही एका दिवसात सहज पाहू शकता.